सगळ्यात अवघड किल्ला आहे आणि तो मिळवणं मोठा अवघड आहे. राजे काही करा, मला कोंडाणा हवा आहे. राजांनी आईची आज्ञा शिरसावंत, मासाहेब मी आजच मोहिमेला तयारी करतो, सुरुवात करतो. तानाजीला बोलवा. तानाजी खाली गड किल्ल्याच्या खाली पायथ्याला तानाजीचं गाव होतं. त्या गावामध्ये तानाजीच्या रायबाचं लग्न होतं. कोणाचं? रायबाच्या लग्नाची हात चालू होती. रायबाच्या लग्नाचा मंडप टाकलेला होता. रायबाच्या लग्नाची पाहुणे मंडळी आले होते. पाहुणचार चालू होता आणि लग्न होतं 2 दिवसांनी. पूर्वी 10 दिवस लग्न चालायचे, आता 1-1 तासच चालतं. हो विठ्ठल आत्ताच्या काहीतरी बोलायचं नाही. मी आधीच बोलायचं नाही. मी बोललो तुम्ही बाबा म्हणते माऊली चुकले तुम्ही. बाबा मला लय रट्टे देतात, लय बोलतात किंवा मला जोड घेतलेला माऊली असं आहे असं आहे तसं मला खूप सांगतात ते आणि मी त्यांचं ऐकतो. तर आणि 10 दिवस लग्न चालायचं, महिनाभर लग्न चालायचं आणि महिनाभर सगळे कार्यक्रम, जागरण, गोंधळ, पूर्ण सगळ्या आणि अशा प्रकारच्या. रायबाला जायचं. राजांनी निरोप पाठवला, तानाजी जसे असाल तसे हात, जेवण करत असाल तर हात धुवायला इथे या, जसे असाल तसे इथे या, आपल्याला मोहिमेवर जायचंय. तानाजीने आपल्या रायबाचं लग्न सोडलं आणि गडावर गेले. गडावर गेल्यानंतर राजांना मुजरा केला. राजांना विचारलं, राजे काय आज्ञा आहे? अचानक आमची आठवण केली, असं काय घडलं की आमची आठवण, आमची मदतीची गरज भासली? सांगा मला पटकन, माझे हात सळसळत आहे, माझी तलवार सळसळते. राजे म्हटले, शांत व्हा, शांत व्हा. आई साहेबांनी, मा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला कोंडाणा आपल्याला जिंकायचा आहे आणि कोंडाण्याची मोहीम अमावशीचा काळ आलेला आहे. या अमावशीच्या काळातच आपल्याला कोंडाणा जिंकायचा आहे आणि 2 दिवसानंतर अमावशी आहे. आपल्याला मोहीम राबवायची आहे. चालेल महाराज. याला म्हणतात सेवक. नाही, माझ्या रायबाचं लग्न आहे, तेवढं उद्या ना महाराज. मग आपण करू ना कोंडाणा बिंडाणा कसं असा पाहून घेऊ आपण. राजे म्हटले, तानाजी काय रे, तुझ्या रायबाचं लग्न आहे आणि तू म्हणतोस की हो, आणि घरी काय म्हणतील पाहुणे रावळे, घरी नातेवाईक काय म्हणतील? राजे, मी नसलो तरी लग्न होणारच आहे आणि मी असलो तरी होणारच आहे. कोणातून काही अडत नाही, पण मी नसलो तर हा कोंडाणा घेता येणार नाही. राजे, तुम्ही नसला तर हा कोंडाणा घेता येणार नाही. लग्न होत राहतील, अनेक होतील जातील, परंतु आधी लगीन कोंडाण्याच. राजे म्हटले, विचार करा, घरी जाऊन विचारून या. म्हणले, महाराज मला विचारायची गरज नाही, घरी तुमच्या पुढे घरी विचारायचं. याला म्हणतात सेवक, याला म्हणतात शिष्य. नाही तर वाल्या कोणाला सांगितलं, बायकोला विचारू नये, आई बापाला विचारू नये. वाल्या कोळी गेला, नारदाने सांगितलं आणि एवढा का बैल होता का वाल्या कोळी की बायकोला विचारेल, नारदाला विचार, आई बापाला विचारेल आणि मग मी काय हे सगळं पाप करतो याचे तुम्ही भागीदार व्हाल का? हे पहिल्यासारखं या सगळ्या कथा रंगवलेल्या आहे. तसा होता वाल्मिक ऋषी मुळातच महामुनी होते, मुळातच महामुनी होते, परंतु सांगताना कथा सांगितल्या जातात. आणि तानाजीला सांगितलं, तानाजीने सांगितलं नाही, आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. राजे सांगा केव्हा होईल? मासाहेबांना विचारलं. मासाहेब म्हटले, लगेच आजच रात्री जागरण गोंधळ चालू करा. येतो येतो जय मल्हार सदानंदाचा, तानाजीचं जागरण गोंधळी मंडळ घ्यावं आणि कोंडाण्याच्या पायथ्याशी अमावस्येच्या रात्री आणि तानाजीला मोहीम सोपवली गेली. इकडे लग्नाचा आणि गाजावाजा चाललाय. राजांना सांगितलं, नियोजन झालं. तानाजीने सांगितलं, महाराज मी कोंडाणा घेऊन आल्यावरच लग्नाला जाईल. आणि तानाजी कोंडाण्यावर निघाला. कोंडाण्यावर निघाले असताना जवळ 200-500 मावळे होते आणि कोंडाणा महाभयंकर आहे. पुण्याच्या साईडला शिवगडाजवळ गेलो आपण, तोच कोंडाण्यावर गावा शिवगड होतो. आपण जाऊन पहा, आम्ही जाऊन आलो आहोत. आजही भीती वाटते त्या कोंडाण्याची. आजही 400 वर्षापूर्वीचा तो विषयच नाही महाराज. आजही सिंहगड रस्त्यावर आणि सिंहगडावर जर गेलो, मी तर डायरेक्ट त्या सिंहगडावर मोटरसायकल गेली होती. अहो, वरून झाली ना बॅग ती वर काही चढेल आणि गिअर न्यूट्रल पडून गेला. माझ्याबरोबर एक होती वीर वारकरी आपली, त्यांनी पाहिलं माऊलींची गाडी सिंहगडावरून मागे येते, अशा आमच्या गाड्या.
आमच्या गाड्या कशा शिवगडावरून मागे येतात, तो उतरला की माझी गाडी लोटली अशी. आणि तेव्हा आम्ही वाचलो तर शिवगडावर आमचा कपाळमोक्ष झाला असता. असा शिवगड, त्या शिवगडाची माची, आणि तिथे कशी गेली असतील तानाजी. पण स्वामिकाज गुरुभक्ती आणि स्वामिकाजासाठी आणि तानाजी शिवगडावर गेले. आणि तिथे होता तो कोण होता? शेलार जो फितूर झाला होता हिंदूंना. आजही तोच आपल्याला आणि शाप आहे. अजूनही फितुरी, दगाबाजी आणि सत्ता संपत्तीसाठी सगळे सत्व तोडून फक्त सत्ता संपत्ती आणि पदांसाठी काही करू शकतात. धर्माचा विचार करू शकत नाही. आजही त्या दगाबाजांची अवलाद या महाराष्ट्रात आहे. आजही आहे. आणि अशा प्रकारे तानाजी त्या मावळ्यांसह अमावशीच्या रात्री वर गेला. तानाजीचं मंडळ सगळं मद्य पिऊन मस्त चालू होतं. त्यांचं कव्वाली गायन चालू होतं, सगळं चालू होतं. यांनी घेरा घातला 400 मावळ्यांनी. आता साथीला कोणाला घेतलं? अरे माणसं नाही उपयोगाचे हो. माणसासारखा दगाबाज प्राणी नाहीये. माणसासारखा दगाबाज, सगळ्यात दगाबाज प्राणी असेल तर माणूस. पण माणूस जर दगाबाज नाही झाला तर तो देव होऊन जातो. विठ्ठल विठ्ठल. माणसासारखा दगाबाज प्राणी नाहीये. आणि अशा प्रकारे मग आता माणसं नाही, मग कोणाची मदत घ्यायची? महाराज कोणाची तरी माकडांची घ्यावी लागेल. बोबड्या पेंद्या वेळे वाकडे येड्या लोकांची घ्यावी लागेल. चांगले तर काही उपयोगाची नाहीये. हे कोरी टोपीवाले, काठच्या टोपीवाले तर लईच अवघड. बरं का, लईच अवघड. केव्हा चिरून टाकली टोपी देते. हो, ती टोपी पाहून मी घालवतो. तलवारी सारखी दिसते. आणि काय म्हणतो तुम्ही? आणि ते कोणाची मदत घ्यावी? तानाजीला आणि राजांना प्रश्न पडला. अरे मदत काय घेतली महाराज? चिंता नका करू. या माणसांच्या भरोशावर माझ्याजवळ घोरपड आहे. काय आहे? घोरपड आहे. कोणती घोरपड? यशवंती नावाची घोरपड पाळलेली होती. घोरपड पाळण्यासाठी गोष्ट नाही. आता आम्ही कुत्रे पाळतो. कुत्रा याला ओढवतो, कुत्रा थांबला की हा थांबतो. कुत्रा आता कुत्र्याने काही विचार की हा त्याच्यावर मस्त राखी त्याला शब्द नाही आपण आधी झाली त्याला राखण दाखवतात. तुम्ही त्याला असं म्हणायचं. हा थांबतो, कुत्रा थांबला की कुत्रा निघाला की हा निघतो. म्हणजे कुत्रा याला चालवतो, हा कुत्र्याला चालवतो. काय हो, अरे कुत्रे काय, गायी पाळा. हो, इतर प्राण्यांची सेवा करा. बकरी आहे, गाय आहे, घोडा आहे, हे सात्विक प्राणी आहेत, यांची सेवा करा. हो हो, पण कुत्र्यासारखा इमानदार पण नाही. राजांजवळ पण कुत्रा होता बरं का. हो हो, मग राजांजवळही कुत्रा होता. राजांच्या समाधीत त्या कुत्र्याने उडी घेतली. राजांचा अंत्यविधी चालू होता ना, जेव्हा पेटली राजांची काय म्हणतात चिता, त्या कुत्र्याने राजांच्या त्या चितेमध्ये झेप घेतली. मग प्राणी चांगले का माणूस चांगला? हो, यशवंती घोरपड तिला सांगितलं, हे यशवंती, आज आपल्याला कोंडाणा घ्यायचंय. यशवंती ऐकत होती. कोंडाणा घ्यायचा यशवंती, चल आपल्याला हा अलीकडचा 4,000 फुटाचा हा सुळका आहे, याच्यावरून कोंडाणा घ्यायचा आहे आपल्याला. वर तो 400 फुटच होता. 400 फूट का खतरनाक, ती सरळ एकदम अजूनही आहे. हो, 400 फूट सरळ तिथपर्यंत नेलं यशवंतीला. आणि त्या 400 फुटाच्या आणि त्या सुळक्यावर तिला सांगितलं, जा यशवंती, जर परत आलीस तर तुझी खांडोळी करून टाकेल. काय आदेश दिला? कोणी दिला? तानाजीने दिला. अरे प्राण्यांना आदेश चालतात, पण आम्हाला काहीच आदेश चालत नाही. आम्ही आमच्या आदेश दिला की जाय, मी नाही ऐकत, काय करायचं? जाय दुसरा करून घे, काय करायचं? जाय, सांगायचं तात्पर्य. आदेश पाळला आणि जायला लागली. तिला दोरखंड भांडला, 400 फुटाचा मोठा दोरखंड. वर जायची, परत यायची. घोरपड सुद्धा चढू शकत नव्हती. घोरपड ती सुद्धा चढू शकत नव्हती त्या सुळक्यावर. आणि ती घोरपड 4 वेळा आली का काढली तलवार तानाजीने. आता जर परत आली तिथे खांडोळी करून टाकली. याद राख, 3 वेळा परत आली. आता जर परत आली, तिला समजलं की आता माझा स्वामी, माझा मालक चिडला. आणि कारण गावशीची माझी मंडळी आहे त्या भागामध्ये, आणि हे सगळं आम्हाला पाहायला भेटतं. हो हो, आणि त्या माध्यमातून गेली सार 400 फूट
यशवंत घोरपड गेली आणि ती वर गेल्यानंतर कळलं, यांनी उडून पाहिलं जोरा. अहो 200 किलो वजनाचे मावळे होते, आता काय 50 छटाक पावभर खाताना हात पाव पितात आणि 50 किलो वजन असतं. काय 200 किलोचा तानाजी होता. त्याला नाश्त्याला 600 नाश्ता लागायचा. किती लागायचा? 600. आता एक पाव आणि एक वडा काम मोकळं. एवढं नाही आहे की नाही? हो, असा तो तानाजी आणि असे 400 मावळे त्या घोरपडीच्या दोरखंडाला लटकले, वर जाऊ लागले. त्या घोरपडीने स्वामी आज्ञा पाळण्यासाठी आणि अशा प्रकारे सगळ्या मावळ्यांना वर जाऊ दिलं. सगळे मावळे वर गेल्यानंतर तानाजीने तो दोरखंड कापून टाकला की या 400 मध्ये जर एखादा गद्दार आणि फितूर असेल आता इथे ह्या शेलार मामाच्या उदय भानूच्या हातूनच बनायचंय त्याला. तो परत जाणार नाही. तर काही कुठे असतात नवनाथांबरोबर 700 शिष्य होते महाराज. 700 शिष्य. पण एका ठिकाणी काय झालं, नवनाथ मध्ये बरं का तुम्हाला सांगतो, माझ्याबरोबर यायचं असेल ना तुम्हाला मरावं लागेल. तुम्हाला तुम्ही जगणार नाही. कोण कोण थांबतं माझ्याबरोबर? 700 पैकी सगळे पळून गेले, फक्त 7च राहिले. किती होते? 700. किती राहिले? हो, हे असे वरवरचे. हो, आणि अरे वा छान बोलतो पोरगा, वा वा वा. हे मुलांवर परिणाम होतात पा, लेकरांवर परिणाम, मालकांवर. यांना रामायण महाभारत सांगायला पाहिजे. आता आपण किती ऐकलं ना आपल्या डोक्यात बसायचं शेण, त्यामुळे आपल्याला फरक पडत नाही. तानाजीने अशा प्रकारे तो वर गेला घोरपडी सह तानाजी, आणि तानाजीने काय केलं, ते दोरखंड कापून टाकला आणि सपासप मोगलांची कापण्याला सुरुवात केली. जागरण गोंधळ झालेला होता आधी सगळीकडे ते फार मोठा कार्यक्रम झालेला होता. सगळीकडे दिशाभूल केलेली होती, घरी निकावा झालेला होता. आणि असं करता 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 माझा तानाजी आणि त्या कोंडाण्यावरच्या त्या उदय भान जवळ, त्या उदय भानला पाहिलं आणि तानाजीचं रक्त सळसळून आलं की आता याला खाऊ का पिऊ. असं करता 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 तानाजीचं उदरघाचं युद्ध होताना तानाजीचा एक घाव तानाजीच्या मुंडकीवर पडला. परंतु तोपर्यंत सिंहगडावर झेंडा भगवा ध्वज जागला होता. छत्रपती शिवाजी महाराज की भगवा ध्वज लागलेला होता आणि कोंडाणा जिंकला गेला होता, पण सिंह गेला होता. म्हणून म्हणतात गड आला पण सिंह गेला. आणि मग त्या कोंडाण्याला नाव ठेवलं, काय ठेवलं? सिंहगड. काय नाव ठेवलं? तरी गेले नुसतं हिंदू गर्व से कहो हिंदू म्हणून